त्याला पिरॅमिड दिसतोय का सगळ्यांना? हो हो. चला हो सर्वांना शुभ संध्याकाळ. आपण पौर्णिमा ध्यान सुरू करायचं आहे. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. अविनाश, कॅमेऱ्यात येत आहे, तुम्ही इकडे सरका. शांत डोळे मिटून घ्यायचे आहेत. नुकतेच आपण श्रीपाद श्रीवल्लभ दत्त चरित्रामृत वाचलेलं आहे. आणि हे दत्त तत्व मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप अधिक प्रमाणात असतं. दत्त तत्व म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा त्रिवेणी संगम आहे. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती यांचाही संगम आहे. स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांचा संगम आहे. म्हणजेच थोडक्यात ब्रह्मांडीय ऊर्जा. दत्त म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, सिंपल सोप्या भाषेत. आणि आज मार्गशीर्ष पौर्णिमा सुरू झाली आहे आता 4/58 पासून. या मार्गशीर्ष पौर्णिमेला आपण सुदर्शन पिरॅमिड मध्ये बसून ध्यान करत आहोत. तुम्ही कनेक्ट व्हायचं आहे, कल्पना करायची आहे. सुदर्शन पिरॅमिड मध्ये बसलेला आहात. तुम्ही बघत आहात सुदर्शन पिरॅमिड. सुदर्शन पिरॅमिड ज्यांनी बघितला नाही त्यांनी बघून घ्या. डोळे उघडून भरभरून बघून घ्या. आणि मानस रूपाने इथे या माझ्याजवळ. इथे जे साधक बसले त्याच्यात तुम्ही पण बसा. पिरॅमिडची कल्पना जरी केली तरी पिरॅमिडचा लाभ आपल्याला होऊ लागतो. आणि आज आपलं खूप नशीब आहे की आपण सुदर्शन पिरॅमिड मधून पहिल्यांदा ऑनलाईन ध्यान अरेंज करू शकलो. मागे वायफाय घेतलं होतं पण बरेच प्रॉब्लेम त्याला आले. आता दुसऱ्या वेंडरकडनं घेतलेले वायफाय काल रात्रीच सुरू झालेला आहे. आणि आज आपला दत्त श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत सुद्धा मी इथूनच कनेक्ट झालेले होते. खाली बसले होते, नंतर वर आले. आणि आज खूप खूप एक वेगळ्या प्रकारचं समाधान मला लाभत आहे की तुमची ही खूप इच्छा होती की पौर्णिमेचं ध्यान किंवा पिरॅमिड मध्ये जेव्हा जेव्हा ध्यान होतं तेव्हा तेव्हा तुम्हाला सुद्धा ऑनलाईन करायला मिळावं. या सर्व तुमच्या इच्छेमुळे आजचा दिवस साकार होत आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आमचे जे काही पुरुष तत्व आहे, शिवतत्व आहे, आमच्या शिवतत्वाला धन्यवाद. त्यांच्या अथक परिश्रमामुळे काल त्यांनी राबून राबून पूर्ण करून घेतलं काम, वायरिंगचं सगळं. त्यामुळं बरोबर आपल्याला आज दत्त पौर्णिमेला हे सुरू करता आलं.
आजूबाजूच्या सगळ्यांना आपण बोलवून प्रसाद दिलेला आहे. तर अशा या दत्त पौर्णिमेला, मार्गशीर्ष पौर्णिमेला आध्यात्मिक उपक्रमांचं महत्व असतं, आध्यात्मिक सेवेचं महत्व असतं. तर आपण आज सर्व ही पूजा करत आहोत. आपल्या श्वासाची पूजा आपण करत आहोत. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. श्वास येत आहे आणि श्वास जात आहे. श्वासच आपला गुरु आहे, श्वासच आपला दत्त आहे. या दत्ताची पूजा, या शिवाची पूजा, या श्वासाची पूजा म्हणजे ध्यान. फक्त डोळे मिटून श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे. बारा बाराचं पोर्टल नुकतंच उघडलंय 12 डिसेंबरला. आणि 12-12चं पोर्टल म्हणजे एक नवीन ऊर्जा पृथ्वीवर आलेली आहे. पूर्ण आध्यात्मिक उन्नती करणारी ऊर्जा आली आहे. आणि ही ऊर्जा आपण पिरामिड मधनं ग्रहण करत आहोत. पिरामिड आपल्याला दैवी ऊर्जेला जोडून देतो. या दैवी ऊर्जा आपण जास्तीत जास्त पिरामिड मुळे ग्रहण करू शकतो. आपण दत्त चरित्रामृतात वाचलं, सगळे पंचतत्व, पंचकोश महत्व वाचलं, पंचचक्रांचं गूढ महत्व आपल्याला कळलं. पिरॅमिड हेच करतो. पिरॅमिडचे जे शिखर आहे, त्या शिखरातून आकाश तत्व आपल्याला भरपूर मिळत आहे. हे आकाश तत्व आपल्या ब्रह्मरंध्रातून, डोक्यावरच्या शिखरातून शरीरात प्रवेश करत आहे. पौर्णिमेला तसही तत्व जास्त असतं. पौर्णिमेला ऊर्जा जास्त असते. म्हणून पौर्णिमेच्या ध्यानाला जास्त महत्व आहे. आणि आजची पौर्णिमा तर वर्षाच्या शेवटची पौर्णिमा आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, ज्याच्यात हे तत्व 32 गुणांनी जास्त असतं. म्हणून 32शी पौर्णिमा सुद्धा म्हणतात याला. वर्षभर कुठल्याही पौर्णिमेला तुम्ही काम केलं नसेल, सेवा दिली नसेल, व्रत केली नसतील, पूजा अर्चा केली नसेल, ध्यान केलं नसेल,
तर केवळ या पौर्णिमेला केल्याने वर्षभराच्या पौर्णिमेचं फळ मिळतं. म्हणून ही पौर्णिमा महत्वाची आहे. या पौर्णिमेला जे काही आपण दान देतो, या दानाच 32 गुणांनी, पौर्णिमेला दिलेल्या दानाच्या 32 पट जास्त महत्व आहे आजच्या दानाचं. कुठलीही व्रत तुम्ही केली, कुठलीही पूजा केली, कुठलीही दुसऱ्यांची परोपकारी सेवा केली, तर आज या सेवेचं, व्रतांचं, पूजेचं, दानाचं महत्व 32 गुणांनी आपल्याला जास्त मिळतं. आज मार्गशीर्ष पौर्णिमेला, दत्त जयंतीला ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं रूप म्हणजे दत्त, म्हणून 3 तोंड असतात दत्तमूर्तीला. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा अंश आहे. अशा या मार्गशीर्ष पौर्णिमेला विष्णूची जास्तीत जास्त पूजा केली जाते, कारण विष्णू आपला पालन पोषण करतो. सृष्टीचा सृजनकर्ता तो आहे. आपल्याला जिवंत ठेवणारा विष्णू आहे. या विष्णूचं पूजन या मार्गशीर्ष पौर्णिमेला करतात. कृष्णाचं पूजन करतात. काल माझ्या मनात सहज प्रश्न आला की आपण विष्णू आणि कृष्ण असं काय चित्र घेतलं आहे पिरॅमिड मध्ये. आपण तर भक्ती मार्गातले नाही, असा सहज प्रश्न आला रात्री मनात की कसं काय आपण ते घेतलं. त्यावेळेला मी विसरून गेले होते की सुदर्शन पिरॅमिड हे नाव ठरलं होतं आणि सुदर्शन विष्णू चक्र म्हणजे विष्णू अवनीमाने सांगितलं होतं इथे विष्णू लक्ष्मी तत्व जास्त आहे, म्हणून सुदर्शन नाव त्यांनी ठेवलं आणि म्हणून त्याला अनुरूप ते चित्र काढलं होतं. हे मी क्षणभर विसरले होते का, आणि माझ्या मनात सहज प्रश्न येऊन गेला. आणि ज्या वेळेला आता हे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचे उरलेले अध्याय वाचले सकाळी, त्यावेळेला लक्षात आलं विष्णू ग्रंथींचं किती महत्व आहे, महालक्ष्मीचं किती महत्व श्रीपादांनी दिलेलं आहे. महालक्ष्मी म्हणजे आपली कुंडलिनी माता, सुषमना नाडी. आणि नंतर मार्गशीर्ष पौर्णिमेबद्दल वाचलं तर तिथे कळलं विष्णूची पूजा, श्रीकृष्णाची पूजा, 32 पट हे दत्त तत्व जास्त असतं ब्रह्मांडातील. आणि मग लक्षात आलं की पिरॅमिड म्हणजे हे तत्व खेचून घेण्यासाठीच पिरॅमिडचं महत्व आहे. आपलं नाक सुद्धा पिरॅमिडच आहे. जो श्वासाला जोडून देतो आपला नाक म्हणजे पिरॅमिड. पिरॅमिडचं महत्वच हे आहे की या तत्वाला तो जास्तीत जास्त खेचून आणतो. आणि हे विष्णू कृष्ण बघा, चित्र तुम्हाला दिसत असेल, नंतर बघा डोळे उघडल्यावर. कृष्णाचा मोरपीस, शंख, आणि मग गालातल्या गालात एक स्मित हास्य आलं. सगळं कसं करून घेते ब्रह्मांडीय ऊर्जा.
म्हणजे बघा, आज आपण विष्णूची पूजा करत आहोत या ध्यानाने, कृष्णाची पूजा करत आहोत आणि महालक्ष्मीची पूजा करत आहोत. कुठल्याही देवळात न जाता खरा जो अर्थ आहे दत्त पौर्णिमेचा तो आपण साकार करत आहोत. सर्वश्रेष्ठ पूजेने. नको पूजा, नको अर्चा, आपण तर करतोय ध्यान पूजा. पिरॅमिडच्या नैऋत्य कोपऱ्यातून पृथ्वी तत्व येत आहे आणि आपल्या मूलाधार चक्राला उत्तेजित करत आहे. श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतात जे सांगितली आहे ती पूजा आपण करत आहोत. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे पैसा, ऐश्वर्य,
तर महालक्ष्मी म्हणजे परमानंद. पृथ्वी तत्व जे येत आहे पिरॅमिडच्या नैऋत्य कोपऱ्यातून, यामुळे महालक्ष्मी प्रसन्न झाली आहे. पिरॅमिडच्या वायव्य कोपऱ्यातून येत आहे वायू तत्व. माझ्या समोर डाव्या बाजूला आहे नैऋत्य कोपरा, उजव्या बाजूला आहे वायव्य कोपरा. वायव्य कोपऱ्यातून वायू तत्व येत आहे आणि हृदय चक्राला ऍक्टिव्हेट करत आहे. हृदयावर हात ठेवायचा आहे डावा, डावा हात हृदयावर. पिरॅमिड मधून येणार वायू तत्व आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात मिळत आहे. पिरॅमिडचं जो शास्त्र शुद्ध अँगल आहे, त्या अँगलमुळे हे तत्व ब्रह्मांडातून खेचून घेतोय. पिरॅमिड सर्व पाचही तत्व खेचून घेतो आणि आपल्याला प्रदान करतो. त्यामुळेच पूर्वीचे राजे राण्या पिरॅमिड युक्त पिरॅमिडचे टोप्या घालायचे डोक्यावर स्वतःची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी. कारण पाच तत्वांचं शरीर जे बनलेलं आहे, हे पाचही तत्व पिरॅमिड ब्रह्मांडातून खेचून आणून देतो आपल्याला. हृदयाचे ठोके वाढले का? हृदयात काय जाणीव होत आहे? हृदयाचे ठोके वाढले का? हृदयामध्ये ऊर्जा जाणवत आहे का? जाणवत असेल तर पिरॅमिडला धन्यवाद द्यायचे आहे. सुदर्शन पिरॅमिडला धन्यवाद. आपल्या घरावर जो आपण पिरॅमिड स्थापन केलाय त्याला धन्यवाद. या हृदय चक्राला ऍक्टिव्हेट झाल्यामुळे आपल्याला प्रेमाचा पाझर फुटलेला आहे, करुणा जागृत झाली आहे.
त्यामुळं दुसऱ्यांसाठी आपण काही करू लागलो. प्रेमाची ऊर्जा, प्रेमाची फ्रिक्वेन्सी ही सगळ्यात जास्त असते. आणि यामुळे आपल्या आयुष्यात सर्व चांगल्याच गोष्टी घडतात. आपली जी एवढी ऊर्जा जास्त, तेवढे आयुष्यातील प्रसंग जास्त चांगले. पिरॅमिडनी आपल्याला जास्त ऊर्जेत नेलंय. त्यामुळेच पिरॅमिडला हाय एनर्जी सेंटर म्हणतात, उच्च स्तरीय ऊर्जा स्थान. सुदर्शन पिरॅमिड निसर्गात आहे. चहूबाजूंनी टेकड्या आहेत. पृथ्वी तत्व, अबंडन्स. टेकडीच्या माग जलाशय, तलाव, जलतत्व, अबंडन्स. अग्नी, सूर्यकिरण, लाकूड, सागवानी लाकूड. अग्नितत्व भरपूर. वायुतत्व भरपूर, झाडच झाड. आकाश तत्व भरपूर. त्यामुळं आध्यात्मिक ऊर्जा ही भरपूर आहे. आपली ऊर्जा जास्त झालेली आहे. या जास्त ऊर्जेमुळे आपण परमानंदात डुंबत आहोत. ईशान्येकडून जलतत्व येत आहे पिरॅमिडच्या. माझ्या मागच्या बाजूला उजव्या हाताला माग जलाशय प्रचंड आहे. या पूर्ण नैसर्गिक जलतत्वाला पिरॅमिड खेचून घेत आहे ईशान्य कोपरा. आणि पूर्ण जलतत्व आपल्याला प्रदान करत आहे. जलदेवता गंगा आपल्याला स्नान घालत आहे. श्रीपादांनी गंगेचं महत्व सांगितलंय. ती गंगा आपल्यात निर्माण झाली आहे. स्वयंभू गंगेचा स्तोत्र आपल्या शरीरात निर्माण झाला आहे. त्याची शीतलता जाणून घ्यायची आहे.
त्या गंगेचा अमृत प्राशन करायचं आहे. स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट झालं आहे. जलतत्वाचं स्वादिष्टान चक्र शरीरातील सर्व हार्मोन सिक्रिशन बॅलन्स झाले आहेत. रक्तातले दोष नाहीसे झाले आहेत. रक्तातील कण आणि कण शुद्ध झाला आहे या जलतत्वानी. आज चरितामृत वाचताना जलतत्वातील अशुद्धीचा उल्लेख वाचला मी आणि श्रीपादांनी तो क्षणात नाहीसा केला. माशाचा वास येत होता. माशासारखा जो वास येत होता शरीरातील दुर्गंधीचा, तो रक्तातील अशुद्धी सारखा वास होता. आणि तो क्षणार्धात नाहीसा झाला. त्या गंगेच्या परिस्पर्शाने आपलं रक्त शुद्ध झालं आहे. जलतत्व आपल्याला जे आज लाभलेलं आहे, त्यामुळे सर्व रक्तातील कण आणि कण शुद्ध होऊन शरीरातून सुगंधी निर्माण होत आहे. शरीर सुगंधित झालं आहे श्रीपादांनी म्हटल्यासारखे. श्रीपादांनी केले आहे. आपले शरीर शुद्ध श्रीपाद दत्त तत्वानी झाले आहे. Ever wondered आपण दत्त तत्व प्राशन करत आहोत पिरॅमिड गृह. पिरॅमिडच्या आग्नेय कोपऱ्यातून अग्नी तत्व येत आहे. माझ्या पाठीमागच्या डाव्या बाजूनी अग्नी तत्व प्रदान करत आहे सुदर्शन आपल्याला. ब्रह्मांडातील सर्व अग्नी तत्व खेचून घेत आहे आणि आपल्याला प्रदान करत आहे. श्रीपादांनी यज्ञाचं महत्व सांगितलंय, आपण ऐकलेलं आहे चरितामृतात. हा यज्ञ मणिपूर चक्र, हे अग्नि चक्र, हे अग्नि तत्व आपल्यातील मणिपूर चक्राला पेटवत आहे, प्रज्वलित करत आहे.
मणिपूर चक्राला प्रज्वलित करत आहे. आपला यज्ञ स्वयंभू झाला आहे. श्रीपादांनी सांगितलेला यज्ञ महायज्ञ शरीरात प्रज्वलित झाला आहे आणि तो अखंड प्रज्वलितच राहणार आहे. डावा हात नाभीवर ठेवायचा आहे. मणिपूर चक्रावर बघायचं आहे दत्त काय करत आहे. दत्तांचा प्रसाद मिळाला का? हाच खरा खुरा प्रसाद. हीच खरी खुरी पूजा खुद्द श्रीपादांनी चरितामृतात सांगितली आहे. लोकांना हे सगळं ज्ञान देण्यासाठी ते अवतरले होते. आपण कुठली पूजा करतो? आपण कुठला यज्ञ पेटवतो? जे कोणी स्वतःच्या शरीरातील यज्ञ पेटवतात, जे कोणी ही अशी पूजा करतात, त्यांना श्रीपाद प्रसन्न होतात. आध्यात्मिक युग सुरू होत आहे, झालेला आहे. कारण मार्गशीर्ष पौर्णिमा हा पहिला दिवस असतो सत्ययुगातील सुरुवातीच्या नवीन वर्षाचा. पहा किती महत्वाचा दिवस आहे आज. आणि या महत्वाच्या दिवशी आपल्याला पिरॅमिड मध्ये बसून ध्यान करता येतंय. श्रीकृष्णाने सुद्धा गीतेत सांगितलं आहे अर्जुनाला, माह में माह मार्गशीर्ष, माह में मार्गशीर्ष में मैं रहता हूं. बघा श्रीकृष्ण कुठं आहेत? बघा आजच्या दिवसाच्या काय आपण करत आहोत, त्याला किती महत्व आहे. जे काही आज कर्म करत आहोत त्याला किती महत्व आहे. अग्नी तत्व, आग्नेय दिशाकडून सुदर्शनने बहाल केलंय अग्नितत्व. या अग्नितत्वाने आज आपला होमकुंड सदैव प्रज्वलित राहणार आहे. अग्नितत्वानीच आपल्याला वरच्या आयामात जाता येणार आहे. आपण आत्ताच चरित्रामृतात ऐकलं, शंभाला अग्नितत्व. जस जसं वरच्या आयामात जायला लागू तस तस पृथ्वी तत्व जलतत्व सोडायचं आहे आपल्याला. वर जाणार आहोत अग्नितत्व वायुतत्व आकाश तत्व घेऊन. बॅटरी
सर्व पंचतत्वांचा बॅलन्स झाला आहे. पंचतत्व आपली बॅलन्स झाली आहे. उद्या सकाळी 11 वाजताही आपल्याला पिरॅमिड मध्ये ध्यान करायचं आहे. पौर्णिमा सगळ्यांनी सुदर्शन पिरॅमिडला धन्यवाद द्यायचे आहेत. ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद द्यायचे आहेत. मार्गशीर्ष चला हळूहळू अवेअरनेस मध्ये यायचं आहे. अवेअरनेस मध्ये यायचं आहे आणि अनुभव ग्रुपवर पोस्ट करायचे आहेत. काय आज अनुभवलंय. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.